तर जरांगेंनी जे वक्तव्य केलं त्यावर अनेक प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत। पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। तर उद्यापासून अंतरवालीत साखळी उपोषण, राज्यातलं आमरण उपोषण थांबावं, जरांगेंचं आवाहन। संचारबंदी हटवा, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांना सोडा, अशी जरांगेंची मागणी। आरक्षण दिल्यानंतर आंदोलन कशासाठी? जरांगेंच्या एक मागण्या वाढतच चालल्यात। जो कायदा हातात घेईल त्याच्यावर पोलीस कारवाई करणार। मनोज जरांगेंच्या आक्रमक भूमिकेवर भुजबळांचं वक्तव्य। फडणवीसांना राज्यासह देशात अडचणीत आणणार, शिंदेंनी फडणवीसांचं ऐकून स्टेटमेंट बदलू नये। नाराजीची लाट उसळण्याआधी शिंदे फडणवीसांनी शहाणा व्हावं, सहनशीलतेचा अंत पाहू नका, जरांगेंचा इशारा। आम्ही मराठेच, चायनीज मॉडेल नाही, जरांगेंनी सागर बंगल्यावर येऊन दाखवावं, नितेश राणे यांचं जरांगेंना आव्हान। अगर नहीं आए ना बंगले पे अच्छा हुआ, वरना हम लोग खड़े हैं आगे, हम लोग भी देख सकते क्या हुआ। हम लोग भी मराठा है, चाइनीज मॉडल नहीं है, इधर ओरिजिनल है, ओरिजिनल। राजकीय अपरिपक्वता काल समोर आली। कालचा प्रकार म्हणजे तमाशा होता। जरांगेंमुळे समाजाला खालच्या दर्जाची वागणूक, अजय बारसकरांची टीका। आपण काय म्हणतात माध्यम मला माहित नाही, पण विवेकी माणसं कालचा जो झाला गेला प्रकार आहे त्याला 100% तमाशा म्हणतील। राजकीय नेतृत्वाची अपरिपक्वता या देशाच्या समोर आली। मनोज जरांगे यांच्या आरोपात तथ्य आहे, त्याची चौकशी व्हावी। जरांगेंच्या सुरक्षेत वाढ केली पाहिजे, त्यासाठी आम्ही राज्यपालांना भेटणार, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची माहिती। दिल्ली किंवा मुंबई कुठेही जा, ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही, मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आक्रमक। मुंबईत येऊ देत नाही तर दिल्ली जाऊ देत, ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही। जरांगेंनी व्यक्तिगत आरोप केले, त्यांनी माफी मागावी, अजय बारसकरांची मागणी। तर बलात्कार, 40 लाख घेतल्याचा, 300 कोटींची संपत्ती जमवल्याचा जरांगेंचा आरोप। जरांगेंनी पुरावे दिलेले नाहीत, बारसकर आक्रमक। मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा अण्णा पाटील होऊ द्यायचा नसेल तर निवडणूक लढवावी, जालन्यातून अपक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरावं, नाहीतर निवडणूक संपल्यावर कोण जरांगे पाटील, अशी चर्चा सुरू होईल, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य।